ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। हा नमस्ते। हा नमस्कार। श्री स्वामी समर्थ ताई। श्री स्वामी समर्थ ताई। हा ताई, आपण नाव सांगू शकता का आपलं? हा, माझं नाव पुष्पा। आणि कुठलं गाव? मी प्रॉपर पुण्याची। बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद ताई। सर्वप्रथम धन्यवाद म्हणजे कॉल केल्याबद्दल। हा, सांगा ताई आपला अनुभव। हा ताई, मला स्वामींचा अनुभव सांगायचाच होता। ऍक्च्युली मी गेल्या 8-10 दिवसापासून हाच विचार करत होते की मला अनुभव शेअर करायचा आहे, पण कुठे करू, कसा करू। आणि बरं झालं तुम्हीचा कॉल आला, म्हणजे मला त्या निमित्ताने स्वामींचा अनुभव शेअर करता येईल। हा, मला पण स्वामींनीच बुद्धी दिली तुम्हाला कॉल करण्याची ताई। हो ना ताई, ते हा पण एक मोठा अनुभवच आहे। हो बरोबर ताई। ताई, मला तुम्हाला हे सांगायचं होतं, मी 5 महिन्यानंतर मला असं सांगायला लागलं की जे माझ्या विरोधात होते किंवा जे माझ्या वाईटावर होते त्यांच्याबद्दल काहीही कोणालाही कुठेही न बोलता सुद्धा स्वामींनी असे माझ्या रस्त्यात मार्गात जे अडथळे निर्माण करणारे होते ना, त्यांना असं सहज बाजूला काढत आणि हा म्हणजे हा प्रचंड मला अनुभव आलाय चांगला की त्यात माझं कुठेही काही नव्हतं, पण असं लोकांना वाटायचं की अरे हे शत्रू होता आणि तो बाजूला झाला, तिथं शत्रू होता आणि तो बाजूला झाला, असं म्हणजे खूप माझ्याबद्दल वाईट माझ्या बाजूला असेल। त्यात माझ्या कामाच्या बाबतीतही मला एवढा मोठा अनुभव आला की गेले 9 वर्ष मी एका बदलीसाठी प्रयत्न करत होते, तर ते माझं प्रयत्न म्हणजे सफलच झाला नाही। आणि त्या दिवशी अचानक बदलीसाठी मी गेली, तर अर्ज केलेला आणि गेलेली। मी जेव्हा बाहेर होते त्यावेळेस म्हणजे त्या बदली संदर्भात जेव्हा मी अर्ज घेऊन गेलेले, तेव्हा बाहेर असतानाच मी सांगितलं म्हटलं ती योजना वाटेल ना ते करा, जर माझ्या बदलीसाठी तरी मी तुमची कृपा आहे म्हणून सांगते, नाही करे तरी तुमची कृपा आहे, याच्यामध्ये तुमचं काहीतरी चांगला उद्देश आहे असं सांगते आणि मी मान्य करेल। तुम्हाला जसं वाटेल ना, म्हणजे तुम्ही जो निर्णय घ्याल ना ते मी मान्य करेल, झाली तर ठीक, नाही झाली तर ठीक, असं म्हणून मी आतमध्ये गेली। आणि ज्या गोष्टीला मला 9 वर्ष झगडावं लागलं ते फक्त 2 मिनिटांमध्ये सरांनी विचारलं, हा बदली मग काय करायचं नाही, काय म्हणजे काय काम आहे, म्हटलं बदली संदर्भात, ठीक आहे केली बदली। अरे वा। आणि म्हणजे ते 2च मिनिटांमध्ये जे 9 वर्षापासूनचं काम होतं 2च मिनिटात, म्हणजे कशासाठी, का, कुठे, म्हणजे असं एवढं हे विचारच नाही बसले। आणि मला इतकं म्हणजे जेव्हा बाहेर आले ना तेव्हा मला खरंच असं वाटलं की त्या जागेवर स्वामी होते की त्यांनी मला आणखी नको त्रास घेऊ किंवा टेन्शन घेऊ, मी लगेच तुझं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, असं मला जाणवलं। पण खरंच मला मनापासून सांगते की आपण जरी समजत असतो ना की नाही मला खूप अडचणी खूप येते, पण ह्या सर्व परीक्षा स्वामी घेत असतात आणि त्यावेळेस 100% स्वामी आपल्या बरोबरच असतात। मी गेले 2 वर्ष अनुभव घेतले। म्हणजे पहिला स्वामी आपले भोग सगळे संपवतात, मग आपले चांगले दिवस दाखवतात, आणि ते संपवताना सुद्धा ते आपल्या बरोबरच असतात। आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊन देत नाही। आपल्याला अडचणी जर 10 अडचणी आल्या ना त्यातून 100 मार्ग काढत असतात। हो ना। आणि तुम्ही विश्वास ठेवला, त्यांच्यावर श्रद्धा ठेवली, म्हणून ते एका झटक्यात तुमचं काम झालं। तुम्ही 9 वर्ष ज्याच्यासाठी धडपडत होता ते 2 वर्ष तुम्ही स्वामी सेवा करून तुम्ही 2 वर्ष त्यावेळेस मला असं वाटलं की बाहेर आली मला, म्हणजे मलाच समजत नव्हतं कसं काय झालं इतक्या, म्हणजे इतकं सगळं। आणि ते तरी छोटंच आहे मला असं वाटतं, पण इतर होत म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये इतके सारे प्रॉब्लेम होते ना, ते सर्व असं म्हणजे गुंता होतात ना सहज रीतीने सुटतो, तसं माझं गुंता आहे ना ह्या गेल्या 7-8 महिन्यामध्ये असं एक प्रॉब्लेम असं सहज सुटत चाललंय, सहज। मला असं वाटतं भीती वाटते नजर त्या गोष्टीला लागू नये, आणि तुम्ही ताई एक सांगितलं ना मला, मी कुणाला काहीही सांगितलं नाही, मी माझं काम, म्हणजे तुम्ही चांगले कर्म करत गेल्यामुळे ते तुमचं काम पटकन झालं। नाही, हे मला सांगायचं की आपण नुसतं वाईट वेळ घेतो ते आपल्या कर्माचे फळ असतात, हे सर्व असतं ना, पण
जेव्हा आपण एखादं कर्म करतो ना, त्यात जर उद्देश खरंच चांगला असेल ना, म्हणजे हे मी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ ऐकायची किंवा युट्यूबवर ऐकायची, पण आपण आपल्या वागण्यातून चांगलंच वागतो, कधी कधी वाईट विचार येतात नाही एखाद्या मनात, तर हे सुद्धा खरंच हे सुद्धा खूप चुकीचं आहे. हे मी म्हणजे स्वामी सेवेत आल्यावर समजतं मला. म्हणजे एखाद्याबद्दल वाईट विचार केला करणं म्हणजे खूप मोठं पाप आहे. नको करू विचार, म्हणजे मला असं म्हणजे माझ्या आत्मा आवडते, नको करू, त्याचा भोग तो भोगेल, त्यांचे कर्म त्यांच्यासोबत, आपले कर्म आपल्यासोबत. हा, आणि हे मला ना अजून जाणवत, म्हणजे जेव्हा कोणाबद्दल वाईट विचार येतो ना, की अरे ते व्यक्ती अशी वागते आपल्यावर, ते व्यक्ती तशी वागते आपल्यावर, आता विचार जेव्हा मला तेव्हा म्हणजे मला आतून असा आवाज येतो की नाही, त्याचं भोग तो भोगणार आहे, तुझं तू कर, तुझं कर्म तू कर. आणि मी तुम्हाला हेही सांगते, मला खूप लांबचा प्रवास, मला जवळपास दिवसातून 60 किलोमीटर प्रवास करावा लागतो घरापासून म्हणजे ऑफिस पर्यंतचं अंतर, 30 किलोमीटर जाणार, 30 किलोमीटर. ह्या दरम्यान मी नामस्मरण करत ज्या वेळेस माझ्यात म्हणजे मी नामस्मरण करत होते त्या वेळेस असं म्हणजे कधी गाडी स्लिप होऊन पडले, म्हणजे 3-4 वेळा असं इन्सिडेंट झाला की मी गाडी स्लिप होऊन पडले, धडकले, काय झालं, पण मला आणि माझ्या गाडीला जराही दुखापत झाली नाही, हे विशेष. आणि ही गोष्ट मी घरी जाऊन सांगायची ना, तर मला घरचे ओरडायचे, पण मला एवढं कॉन्फिडन्स होता ना, माझी आई सुद्धा ओरडायची, माझे सासू ओरडायचे, पण मी एवढ्या कॉन्फिडन्सली बोलायचे ना की जेव्हा स्वामींचं नाव घेते ना, तेव्हा म्हणजे मी 10व्या माळ्यावरून जरी उडी मारली ना तरी मला काय होणार नाही, एवढा मला विश्वास. हो बरोबर, ते विश्वासच खूप कामी आले तुमच्या. आणि खरंच आहे, स्वामी खरंच एकदा विश्वास ठेवला ना, आपले सगळ्या अडचणी सॉल्व्ह करतात. बरोबर, हे माझ्या मनापासूनची इच्छा होती. मी 8-10 दिवसापासून हाच विचार करत होते की मला अनुभव शेअर करायचे, कुठे करू, कोणाला सांगू आणि कसं टाईप करू आणि कसं बोलू. पण खरंच थँक्यू व्हेरी मच. नाही ताई, मला म्हणजे त्या निमित्ताने तुमचं आणि माझं बोलणं झालं आणि मला अनुभव शेअर करण्याचं हे मिळालं. ते स्वामींनी माझ्याकडनं करून घेतलं, म्हणजे स्वामींनी मला बुद्धी दिली. मग ह्या गोष्टीमुळे माझा आणखी विश्वास, अजून विश्वास सांगते. हा, कारण की माझ्या मनामध्ये मी विचार करते ना, तसं मी घडून आणतात आहे. आणि ते खरंच सांगते, खरंच आई वडिलांना तरी आपल्याला सांगावं लागतं, पण स्वामींना सांगायचीही गरज लागत नाही. हो बरोबर आहे, आपल्या मनात नुसतं विचार जरी आले तरी ते काम आपलं होऊन जातो. खूप वेळा तर असंच होऊन जातं. खरंच ना. ताई तुमचा अनुभव खूप छान आहे. म्हणजे खूप लोकांना समजा स्वामी सेवा करत आहेत आणि त्यांना खूप अडचणी येत असतील तरी त्यांनी स्वामी सेवा चालू ठेवावी. नाहीतर खूप लोक काय करतात की आपल्या अडचणी कमी होत नाही आहेत, अजून अडचणी वाढत आहेत म्हणून ते मध्येच स्वामी सेवा सोडतात. पण ते स्वामी सेवा कंटिन्यू केलं पाहिजे, हे तुमचं बेस्ट उदाहरण आहे. मी शेअर नक्की करते. बरोबर, खरंच. आणि मला आणखी एक सांगायचं की ऍक्च्युली काय होतं, मी म्हणजे माझी अशी ड्युटी आहे की मला 14 ते 15 तास घराच्या बाहेरच थांबावं लागतं. मला घरी पूजा अर्चा वगैरे करता येत नाही, अजिबात ते पॉसिबलच होत नाही. तर नामस्मरणाशिवाय माझ्याकडे दुसरं हेच नाही, तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. म्हणजे नित्य सेवा ते काय करू शकत नाही. ते काहीच नाही. कारण 2-3 वेळा असं झालं की मी पारायण करायला बसली, त्यात अडचणी आल्या आणि ते पुन्हा खूप अडचणी आल्या की ते माझ्या त्याने पुन्हा होत झालंच नाही. आणि कमी वेळेमुळे ते मला शक्य पण होत नव्हतं. असं झालं. म्हणजे मला ह्यातून आता खूप सारे प्रॉब्लेम येतील, आता खूप साऱ्या अडचणी येतील, माझ्याकडून ही सेवा घडलीच नाही किंवा ही सेवा अर्धवट झाली, म्हणजे ही भीती निर्माण झालेली ना. पण नाही असं काय झालं. मी फक्त ते नामस्मरणाने एवढी ताकद दिली, एवढी शक्ती दिली की मला असं वाटतच नाही की ह्या सर्व गोष्टी म्हणजे आहेत, त्या गोष्टी गरजेच्या आहेत, खूप गरजेच्या आहेत, पण ते माझ्याच्याने शक्य होत नाही ना. तरी म्हणजे मला ते असं वाटतं हे शक्य नाही झालं तरी नामस्मरणामध्ये खूप आणि खूप प्रचंड ताकद. हो, स्वामी माऊली ते आईसारखं आपल्याला समजून घेतात की नाही झाली ह्याच्याकडनं, ते कर्म करत राहावा. म्हणजे तुम्ही चांगले कर्म करत गेले तरी ते आपलं सगळे कामं करून टाकतात, आपली सर्व इच्छा म्हणजे इच्छा पूर्ण करतात, आपले सगळे अडथळे दूर करून टाकतात आपल्या मार्गातले. खरंच. धन्यवाद ताई. अजून काय म्हणजे अनुभव शेअर करायचा आहे का? मी खरं सांगू का, अनुभव शेअर करायला खूप सारे अनुभव आहेत, खूप सारे. बरं. पण एवढे म्हणजे किती शेअर करू. एकदा असा इन्सिडेंट झाला की मला रात्री उशीर झाला घरी जायला
आणि मला जाताना हायवेने थोडस भीती वाटली, म्हणजे 12-12:30च्या नंतर हायवेला थोडस वाहन कमी होतं बरोबर. आणि मग मी जाताना 12:30-1च्या सुमारास रस्त्याला हायवेला एक लेडीज 2 लहान मुलांना घेऊन उभी होती रस्त्याच्या कडेला. आणि माहित नाही का मला असं वाटलं की काहीतरी मदत पाहिजे असेल त्यांना, म्हणून मी पुढे गेलेली, पुन्हा साईडला गाडी घेतली आणि त्यांना जाऊन विचारलं की काही मदत पाहिजे का. ते बोलले असं असं झालं, उशिरा आली त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला, तर ओला बुक केले पण अजून आले नाही. ठीक आहे, तुमची ओला कॅब येईपर्यंत मी इथे थांबते. आणि ऍक्च्युली मलाच एवढा उशीर झालेला की पुढे जायला मलाच भीती वाटते. आणि मग मी काय केलं, तिथे थांबली. तर ते साधारण अर्धा पाऊण तास आणखी गेला, म्हणजे रात्रीचे 1:30 पावणे 1:30च्या सुमारास, म्हणजे पाऊण तास आणखी वाट बघितलं. मग त्याच्या सुमारास त्यांचे मिस्टर आले आणि मग ते घेऊन गेले 2 व्हीलरवर. आता ते गेले, पण मला जाताना पुढे हायवेच्या थोडस पुढे गेल्यावर असं झालं की एकही गाडी रस्त्याला नव्हती. मग शेवटी लेडीज असल्यामुळे मलाही थोडीशी भीती वाटली. आणि मग मी म्हणजे स्वामींचं नाव घेतलं आणि मग मिस्टरांना पण फोन केला आणि म्हटलं फोन चालूच ठेवा, रस्त्याला एकही गाडी नाही, मला भीती वाटते. आणि त्यांच्यावर बोलत असताना असं म्हणजे 1 ते 2 मिनिटातच लगेच असं झालं की माझ्या समोरच एक गाडी 2 व्हीलर होती, त्याच्यावर म्हणजे नवरा बायको होते ते. आणि आम्ही जेव्हा तिथे उभे होतो ना, त्या लेडीज साठी मी जेव्हा उभी होती ना, तेव्हा विचारलेलं की मॅडम काही मदत पाहिजे का, त्याच लोकांनी त्यांचीच गाडी मला पुढे दिसली. तर मग ह्यांना मी म्हटलं एक गाडी आहे पुढे, ते त्यांना विचार कुठे जाणार आहे. मग मी विचारलं तिथे बोलले हा आम्ही पुढे अशा अशा ठिकाणी जाणार आहे, बुद्धीवरून ते जाणार होते. तर म्हटलं ठीक आहे, मी तुमचं पाय घेते. म्हणजे मला त्यांचा आधार वाटला. आणि म्हणजे माझ्या घराजवळपर्यंत ते होते बरोबर, म्हणजे ती गाडी. तर मला असं वाटलं की रस्त्याला एकही गाडी नव्हती, हायवे होता, एकही गाडी म्हणजे अधून मधून गाड्या येत होत्या. तर मला तो इतका मोठा आधार वाटला. मग तो अनुभव पण मी दुसऱ्या दिवशी कामावर आल्या सर्वांना सांगितलं, सर्वांना. म्हणजे जेव्हा आपण चांगल्या सद्भावनेने आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो ना, त्यावेळेस देव सुद्धा आपल्यासाठी उभा राहतो. स्वामी पाठीराया म्हणून बरोबर तुमची पाठराखण केली. हा, कारण मी तिथे वेळ घालवला, मला स्वतः खूप भीती वाटते. आता माझं काय, मला पुढे जायला उशीर झाला, आता माझं काय, मला पुढे जायला उशीर, म्हणजे मी तिथे थांबते मला असं वाटतं. पण मला त्यांनी मदत केली. म्हणून मी स्वामींना पावली खरंच थँक्यू बोलेल. आणि स्वामी असतात, बरोबर असतात, खरंच असतात. हो, छान अनुभव. हो हो, खूप छान, सगळे अनुभव खूप छान आहेत. धन्यवाद ताई, मी शेअर करते. हां ठीक आहे, टाइम दिल्याबद्दल खूप धन्यवाद. हां, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. हां.